मावा विक्री जयसिंगपुरात 2 पान टपऱ्यांवर कारवाई। जयसिंगपूर शहरातील 2 पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बेकायदा सुगंधी तंबाखू व त्यापासून तयार केलेला मावा जप्त केला। या प्रकरणी दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी विलास म्हस्के वय 28 राहणार जयसिंगपूर आणि चंद्रकांत बाबूराव दुर्डे वय 54 राहणार जयसिंगपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास सन सिटी हॉटेल समोरील नील पान शॉप लगत असलेल्या बालाजी म्हस्के यांच्या पान टपरीवर छापा टाकण्यात आला। तेथून सुगंधी तंबाखूपासून तयार केलेल्या 21 मावा पुड्या तसेच सुमारे 2 किलो मावा असा एकूण 3086 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर गल्ली क्रमांक 10 मधील सुरभी पान शॉप येथे कारवाई करण्यात आली। तेथून 91 मावा पुड्या व 3 किलो सुगंधी तंबाखू असा 2870 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 5956 रुपयांचा बेकायदा सुगंधी तंबाखू व मावा जप्त करण्यात आला आहे। संबंधितांनी कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। SK न्यूज जयसिंगपूर।